अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 23 जुलैला देशाचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प सादर झाल्यापासून प्रत्येकजण अर्थसंकल्पातून आपल्याला काय मिळालं याचा शोध घेतोय. काही जण स्वतःला काय मिळालं ते शोधतात, तर काही जण आपल्या राज्याला काय मिळालं याबद्दल माहिती घेतात. केंद्र सरकारने अर्थसंकल्पात बिहार आणि आंध्र प्रदेशवर विशेष कृपा दाखवल्याने विरोधकांनी सरकारला चांगलंच घेरलंय. अर्थमंत्र्यांनी बिहार आणि आंध्र प्रदेशसाठी विशेष पॅकेजची घोषणा केली आहे. बिहारमध्ये नवीन मेडिकल कॉलेज, नवीन हायवे, पर्यटन अशा विविध क्षेत्रांसाठी निधी देण्यात आलाय. तर आंध्र प्रदेशला मिळालेला बहुतांश निधी हा त्यांची राजधानी अमरावती उभी करण्यासाठी आहे. याशिवाय इतर राज्यांना आणि विशेषतः महाराष्ट्राला बजेटमध्ये भोपळा मिळाल्याची टीका केली जात आहे. पण खरंच बजेटमधून महाराष्ट्राला भोपळा मिळाला का? आंध्र आणि बिहार या दोन राज्यांना किती पैसे मिळाले आणि का? बजेटमधून इतर राज्यांना नक्की काय मिळालं पाहूया या व्हिडिओमधून. नमस्कार, मी संदीप रोडे आणि तुम्ही बघत आहात स्मार्ट मराठी. सुरुवातीला बिहार आणि आंध्र प्रदेशवर केंद्र सरकारने विशेष कृपा का दाखवली याबद्दल माहिती घेऊयात. सध्याच्या सरकारचा उल्लेख मोदी 3.0 असा होत असला तरी त्यांचा योग्य उल्लेख NDA 3.0 असल्याचं म्हटलं जातंय. त्याचं कारण म्हणजे गेली 2 टर्म NDA सरकार असलं तरी भाजप बहुमताने सत्तेत होता, पण यावेळी मात्र भाजपकडे स्वबळावर बहुमत नाही. त्याऐवजी NDA सरकारकडे पूर्ण बहुमत आहे. अशा स्थितीत आंध्र प्रदेशचा तेलुगू देशम पक्ष आणि बिहारचा जनता दल युनायटेड पक्ष भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. चंद्रबाबू नायडू यांच्या तेलुगू देशम पक्षाकडे लोकसभेचे 16 खासदार आहे, तर नितीश कुमार यांच्याकडे 12. त्यामुळे हे दोन्ही पक्ष NDA साठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. आता ही गोष्ट या दोन्ही पक्षांना माहीत आहे, त्यामुळे या गोष्टीचा ते जास्तीत जास्त फायदा घेत असल्याचे सांगितले जात आहे. बिहार आणि आंध्र प्रदेश गेल्या अनेक वर्षापासून स्पेशल कॅटेगरी स्टेटसची मागणी करतात. यातून दोन्ही राज्यांना आर्थिक पॅकेज मिळण्याची अपेक्षा होती, पण केंद्र सरकारने आतापर्यंतची ती मागणी त्यांची मान्य केली नव्हती. 2018 साली TDP पक्ष NDA सरकारचा भाग होता, पण आंध्र प्रदेशला स्पेशल पॅकेज देण्याची मागणी केंद्र सरकारने मान्य केली नसल्याने ते सरकार त्यामधून बाहेर पडले होते. बिहार विधानसभेने देखील नोव्हेंबर 2023 मध्ये राज्याला स्पेशल कॅटेगरी स्टेटस देण्याचा प्रस्ताव पारित केला होता, पण अजूनही दोन्ही राज्यांना स्पेशल पॅकेज देण्यात आली नव्हती. मात्र आता सरकार या दोन्ही पक्षांच्या पाठिंब्यावर टिकून असल्याने केंद्र सरकारनं या दोन्ही राज्यांच्या मागणीचा विचार केल्याची चर्चा होत आहे. दोन्ही राज्यांना सरकारनं विशेष राज्याचा दर्जा दिला नसला तरी बजेटमधून आर्थिक पॅकेज दिल्याचे दिसून येत आहे. आता बिहारबद्दल बोलायचं झालं तर बजेटमध्ये बिहारसाठी जवळपास 40,000 कोटीपेक्षा जास्त रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यापैकी तब्बल 26,000 कोटी रुपये बिहारमधील हायवे आणि एक्सप्रेसवे सुधारण्यासाठी खर्च करण्यात येणार आहेत. यामध्ये पाटणा पुणे एक्सप्रेसवे, बक्सर भागलपूर एक्सप्रेसवे, बोधगया, राजगीर, वैशाली, दरभंगा आणि बक्सर येथे गंगा नदीवर अतिरिक्त 2 लेन पूल बांधण्यात येणार आहे. त्यानंतर तिरपेंडी येथे 21,400 कोटी रुपयांचं खर्चून 2,400 मेगावॅटचा ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. याशिवाय बिहारमध्ये नवीन विमानतळ, वैद्यकीय महाविद्यालय आणि क्रीडा क्षेत्रातील पायाभूत सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. बिहारमध्ये पुराची मोठी समस्या आहे. ती सोडवण्यासाठी नवीन सिंचन प्रकल्प उभारण्यापासून ते विविध उपाय करण्यासाठी 11,500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय केंद्र सरकारच्या अनेक योजनांचा लाभ देखील बिहारला मिळणार आहे. त्यानंतर आंध्र प्रदेशबद्दल बोलायचं झालं तर आंध्र प्रदेश राज्य पुनर्गठन कायद्यानुसार आंध्र प्रदेशच्या राजधानीसाठी अनुदान म्हणून 15,000 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. यानंतर पोलावरम सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी देखील केंद्र सरकार मदत करणार आहे. विशाखापट्टणम चेन्नई औद्योगिक कॉरिडॉर आणि 7 मागास जिल्ह्यांसाठी विशेष आर्थिक मदत केली जाणार आहे. याशिवाय रेल्वे प्रधानमंत्री आवास आणि यासारख्या विविध योजनांचे लाभ देखील आंध्र प्रदेशला मिळणार आहे. त्यामुळे बजेटमध्ये बिहारनंतर आंध्र प्रदेशवर देखील केंद्र सरकारची विशेष कृपा दृष्टी राहिल्याचे दिसून येत आहे. पण यंदाच्या अर्थसंकल्पातून आपल्या महाराष्ट्राला काय मिळालं, तर अर्थसंकल्पीय भाषण संपल्यापासून चर्चा सुरू झाली आहे ती महाराष्ट्राला बजेटमधून भोपळा मिळाल्याची. एवढेच नाही तर महाराष्ट्राचा साधा उल्लेख देखील अर्थसंकल्पीय भाषणात नव्हता असाही प्रचार केला जातो. यात सत्य देखील आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात एकदाही महाराष्ट्राचा साधा उल्लेखही झाला नाही. म्हणून महाराष्ट्राला बजेटमधून काहीच मिळालं नाही का?
तर तसं नाहीये. महाराष्ट्राला बिहार इतके पैसे मिळाले नसले तरी काही प्रोजेक्ट नक्कीच मिळालेत किंवा आधीच्या काही प्रोजेक्टसाठी देखील निधीची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये पुण्यातील मेट्रोच्या विस्तारीकरणासाठी 814 कोटी रुपये, मुळा नदी सुधार प्रकल्पासाठी 690 कोटी, नागपूर मेट्रोसाठी 683 कोटी, मुंबई मेट्रोसाठी 1087 कोटी आणि मुंबई दिल्ली औद्योगिक कॉरिडॉरसाठी 499 कोटी देण्यात आल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. पण अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता. त्यामध्ये सुद्धा मुळा नदी सुधार प्रकल्प आणि पुणे मेट्रो विस्तारीकरणासाठी एवढ्याच निधीची तरतूद करण्यात आली होती. त्यामुळे महाराष्ट्राला मिळालेले प्रकल्प म्हणजे जुन्या बॉटलमध्ये नवीन दारू ओतल्याची टीका केली जात आहे. इतर प्रकल्पाच्या बाबतीत देखील असंच काही झालं का याची देखील चौकशी करण्यात यावी असंही बोललं जात आहे. जो महाराष्ट्र देशाच्या अर्थव्यवस्थेत जवळपास 15% योगदान देतो, त्याच महाराष्ट्र बजेटमध्ये एकही मोठा प्रकल्प मिळू नये हे दुर्दैव असल्याची टीका विरोधकांकडून होताना दिसत आहे. आता दक्षिणेतील आंध्र प्रदेश सोडून इतर कोणत्याही राज्यांसाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद करण्यात आली नसल्याची आरोप दक्षिणेतील इतर राज्य करतात. केंद्र सरकारचा हा अर्थसंकल्प भेदभाव करणारा असल्याने 27 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित होणाऱ्या नीती आयोगाच्या बैठकीला तामिळनाडूचे मुख्यमंत्री M.K. स्टॅलिन, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी उपस्थित राहणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले. काँग्रेसची सत्ता असलेल्या हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुकू देखील या बैठकीला जाणार नाही असंही कळतंय. त्यामुळे काँग्रेसने या बजेटवर बहिष्कार टाकल्याचे दिसतंय. संसदेत देखील बजेटच्या तरतुदीनुसार गोंधळ सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. पुढील 2 महिन्यात महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे बजेटमध्ये महाराष्ट्रासाठी भरपूर तरतूद केली जाईल असा अनेकांचा अंदाज होता. पण केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी कोणत्याही मोठ्या प्रकल्पाची घोषणा अर्थसंकल्पात केल्याचं दिसत नाही. महाराष्ट्रासोबत हरियाणा आणि झारखंडमध्ये देखील विधानसभा निवडणुका पार पडणार आहे. त्यांना देखील कोणतेही प्रकल्प मिळाले नाहीत. अर्थसंकल्पात पूर्वोदय नावाची योजना आखली आहे. त्यामध्ये फक्त एक वेगळा झारखंडचा उल्लेख आहे. याशिवाय झारखंडसाठी कोणताही विशेष प्रकल्प देण्यात आलेला नाही. हरियाणाच्या बाबतीत देखील तेच. बजेटमध्ये हरियाणाचा देखील एकदाही उल्लेख झाला नाही. तिन्ही राज्यात निवडणुका असूनही या राज्यांसाठी कोणतीही मोठी तरतूद केली नसल्याने विरोधक सरकारवर टीका करताना दिसतात. तर निवडणुका असूनही सरकारनं लोकप्रिय घोषणा न करता आर्थिक शिस्त पाळल्याने सरकारचं कौतुक देखील केलं जातंय. पण सरकार आपल्या मित्र पक्षांना खुश करण्यासाठी जर बिहार आणि आंध्र प्रदेशला आर्थिक पॅकेजची घोषणा करू शकतो, तर देशाच्या अर्थव्यवस्थेत सर्वाधिक योगदान देणाऱ्या महाराष्ट्रासाठी विशेष तरतूद का करत नाही असाही प्रश्न विचारला जातो. या सगळ्याच विषयाबाबत तुमच्या प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या स्मार्ट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.